नागपुरात एका हार्डवेअर दुकानात झालेल्या घरफोडीचा गुन्हा अवघ्या काही दिवसात उघडकीस आणत कळमना पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे। विशेष म्हणजे या चोरीच्या प्रकरणात 5 विधी संघर्षग्रस्त बालकांचा सहभाग समोर आला असून पोलिसांनी चोरीतील संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे। 2 ते 3 जुलै दरम्यान कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना कामठी रोड परिसरात असलेल्या देवकर तार स्टील इंडस्ट्रीज या हार्डवेअर दुकानात घरफोडीची घटना घडली होती। दुकान मालक विक्रम कुकरेजा यांनी दुकान बंद करून घरी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे मागील शटर तोडून आत प्रवेश केला आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल, नळाच्या फिटिंगचे सुमारे 350 पार्ट्स तसेच 50 ग्रॅम वजनाचा चांदीचा शिक्का असा एकूण 69,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता। या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत। तपासादरम्यान या गुन्ह्यात 5 विधी संघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झालेत। पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी संगनमताने चोरी केल्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त नित्यानंद झा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली। जप्त मुद्देमाल हा त्यात एक चांदीचा शिक्का आहे, 50 ग्रॅम वजनाचा एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल आहे आणि नळ फिटिंगचे पितळेचे साहित्य असा एकूण 69,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। जे विधी संघर्षित बालक ताब्यात घेतले ते यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे नाही आहेत, परंतु यावेळी ते रेकॉर्डवर आलेले आहे। आमचं त्यांच्यावर लक्ष आहे। हे विधी संघर्षित बालक शिक्षण शिकत नाहीत, यांचे आई वडील सकाळी कामाला जातात, सायंकाळी घरी परत येतात आणि दिवसभर हे असेच एरियामध्ये फिरत असतात। त्यांना मोबाईलचे सगळ्यांकडे मोबाईल्स आहेत, मोबाईलचे शौक आहे, मोबाईलवर गेम्स वगैरे खेळतात आणि काही दैनंदिन गरजा, नाश्ता, चहा पाणी हे जे शौक लागलेले आहेत त्यांना बाहेर खाण्यापिण्याचे, हे शौक पूर्ण करण्याकरता त्यांनी हे चोरी केल्याचे निष्पन्न झाले। कळमना पोलिसांच्या तत्पर आणि तांत्रिक तपासामुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून चोरीतील संपूर्ण मुद्देमालही हस्तगत करण्यात आलाय। नागपुरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच आहे।